नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला बटाटा शेवग्याच्या शेंगा मसाला भाजी बनवून दाखवणार आहे। खूप छान आणि खूप चवदार होते। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा। हे बघा, खूप छान इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे। चला आता कशी बनवायची ते आपण आता बघूया। सर्वात पहिले बघा, इथे शेवग्याच्या शेंगा या आकाराच्या तुकडे करून घेतलेले आहे आणि थोडं वरचं ना साल काढून घेतलेले। शेंगा घेताना आपल्याला फ्रेश घ्यायचे आणि जाड घ्यायचे, थोड्याशा चव खूप छान लागते। एक बटाटा घेतलेला आहे, साल काढून थोडे मोठे आकाराच्या फोडी करून घेतलेले आहे। आता इथे बघा, कांदा भाजून घेतलेला आहे थोडासा, अगदी थोडं तेल घातलेलं आहे। खोबरं पण भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। आपल्याला हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे। आता इथे बघा, कढईमध्ये अगदी अर्धा चमचाच तेल घातलेलं आहे। आता शेंगा आणि बटाटे छान धुवून घेतलेले ते आपल्याला तेलावर घालायचे। आता इथे आपल्याला अगदी 2-3 मिनिटं पहिले तेलावर हे बघा परतून घ्यायचंय। आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचंय। मीठ आपल्याला नंतर पुढे पण भाजीमध्ये घालायचंय, अगदी थोडं घालायचंय आणि थोडीशी हळद घालायची आहे। मीठ आणि हळद घातली ना अशी तेलावरती आणि 2-3 मिनिटं आपण आहे ना भाजी छान शिजवून घेऊ पाणी घालून। चव खूप छान लागते अशी भाजी थोडीशी तेलावर फ्राय केली की। आता इथे बघा 2-3 मिनिटं मी छान फ्राय करून घेतला। आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला आणि आपण 5 मिनिटं झाकून ठेवू। आता आपली भाजी 5 मिनिटं बटाटा आणि शेंगा शिजतात तोपर्यंत मी मसाला तयार करून घेते। आता इथे बघा, आपल्या शेंगा पण आणि बटाटा शिजलेला आहे। आता तो आपण आहे ना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता ह्याच कढईमध्ये 1च चमचा तेल घालणार आहे मी। तुम्ही तेलाचा वापर जास्तही करू शकता, पण मी तेल कमीच घालते भाज्यांना। आता इथे बघा, कढीपत्त्याचे पानं घातलेले, एक टोमॅटो चिरून घेतलेला तो घातलेला आहे। थोडासा आपण फ्राय करून घेऊ टोमॅटो। आता इथे आपण सुके मसाले घालून घेऊ। अगदी थोडासा लाल तिखट घातलेलं आहे। आपण इथे ना घरगुती काळा मसाला जास्त वापरलेला आहे, घरचाच माझा काळा मसाला आहे। आता इथे 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। हे बघा, तेल एकदम कमी घातलेलं आहे मी। आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलंय ते घालून घेऊ। आता तुम्हाला वाटण किती घालायचं, पातळ ठेवायची भाजी की घट्ट ठेवायची त्यानुसार तुम्ही वाटण घालायचंय। आता मी भाजी थोडीशी ना घट्टच ठेवणार आहे, ग्रेव्ही त्याची। कोथिंबीर घातलेली थोडीशी। आपण आता झाकून ठेवू म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेल। तेल पण सुटलेलं आहे बघा मसाल्याला थोडंसं। आता इथे बघा, जे आपण शेंगा आणि बटाटा उकडलेला आहे तो पाण्यासहित घालायचं आपल्याला। हे पाणी टाकून द्यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं। आता मिक्सरचं भांडं पण धुवून थोडंसं ते पण मी ते पाणी घातलेलं आहे। आता पहिलेच आपल्या शेंगा आणि बटाटा 5 मिनिटं शिजलेला आहे। आपण फक्त 5 मिनिटं अजून शिजवणार आहोत। आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता आपण 5 मिनिटासाठी भाजी झाकून ठेवू। आता इथे बघा 5 मिनिटं झालेले, हे बघा भाजी पण शिजलेली आणि भाजीला थोडासा घट्टसरपणा पण आलेला आहे। मसाला बटाटा शेवग्याच्या शेंगा आपल्या तयार झालेला आहे। हे बघा, मी ह्या पद्धतीनं ग्रेव्ही ठेवलेली आहे, तयार झालेली आपली रेसिपी। संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।